देशातलं सगळ्यात मोठं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर हे नागपूरमध्ये आपली जी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उभारलं जात आहे। या ठिकाणी ॲग्रो एक्झिबिशन सहित वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आयोजनाचे व्हेन्यू, वेगवेगळ्या कन्व्हेन्शन्सचा व्हेन्यू म्हणून हे तयार केलेलं आहे। देशातला अत्यंत आधुनिक अशा प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आहेत। कुठल्याही प्रकारचं एक्झिबिशन इथे होस्ट करता येतं। आपण बघू शकता इथे कॉलम फ्री अशा प्रकारचा हॉल आहे। आत्ताच मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा देशातला जे कन्व्हेन्शन सेंटर्स आहेत त्यातला सगळ्यात मोठा कॉलम फ्री अशा प्रकारचा हॉल आहे। त्यामुळे कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून नागपूरला प्रमोट करण्याकरता या ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरचा फायदा होईल आणि विशेषतः शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, शेतकऱ्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग्स हे देखील या ठिकाणी घेत आहेत। कर्जमाफीमध्ये 50,000ची अट रद्द केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। सरसकट 2 लाखाचं कर्ज असं आहे की कालही मी सभागृहात सांगितलं, यापूर्वीच्या कुठल्याही कर्जमाफीत लगतच्या कर्जमाफीतल्या लोकांना समाविष्ट केलं नव्हतं। पहिल्यांदा आपण हा निर्णय केला की मागची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले जी कर्जमाफी योजना होती त्यामध्येही ज्यांना माफी मिळाली होती पण आता ते डिफॉल्टमध्ये गेले आहेत, यांना आधी आपण 50,000 रुपयापर्यंत रिलीफ देणार होतो। परंतु सत्तारूढ पक्षाच्या सगळ्या आमदारांचा आग्रह होता की त्यांनाही पूर्ण तुम्ही कर्जमाफी द्या आणि आपण ते मान्य केलं। त्यामुळे आता ही महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी यावेळेस आपण केली।